स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्या यासाठी मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी मार्केट कमिटी राहुरी जिल्हा अहिल्यानगर समोर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली। याबाबत त्यांनी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे। निवेदनात असं म्हटलंय की दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, शेतकऱ्यांची होणारी सक्तीची वसुली थांबावी, दूध पावडरवर 40% निर्यात शुल्क रद्द करून निर्यातीस परवानगी द्यावी, दूध भेसळ आणि काटामारीच्या निर्णयासाठी भरारी पथक याची नेमणूक करावी, दुधाचे राहिलेले प्रति लिटर 5 रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर करावे, सन 2023-24 वर्षातील गळीत हंगामातील राहिलेल्या 300 रुपयेचा हप्ता त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा। याचप्रमाणे शेतीसाठी लागणाऱ्या कीटकनाशके, बियाणे यांच्यावरील जीएसटी रद्द करावा। या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन होणार असून त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आणि धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजभाऊ शेट्टे यांनी केलंय। 2 जुलै 2024 ला खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली राहुरी मार्केट कमिटी समोर दूध उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी रास्ता रोको आंदोलन होणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावे, कारण की आज आपण बघितलंय की दुधाचे भाव 25-26 रुपयावर आलेत। म्हणजे विद्यापीठाने जो उत्पादन खर्च काढलेला आहे, 1 लिटर दूध उत्पादन करायला 34 रुपये लागतात आणि आपल्याला उत्पादन खर्चापेक्षा बी कमी भावात दूध विकावं लागतंय। दूध धंदा हा अतिशय तोट्यात चाललाय, म्हणून आपण 40 रुपये प्रति लिटर भाव मिळावा ही मागणी घेऊन आपण 2 तारखेला 2 जुलैला आपण रस्त्यावर उतरत आहोत आणि त्यासाठी खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूरवरून इथं नगर जिल्ह्यामध्ये येत आहे। तरी सर्व शेतकरी बंधूंना मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी।